सध्याचा हा सीझन आहे ऑफिशियल हॉलिडे सीझन। इयर एंडिंगच्या काळामध्ये आपण खूप वेगवेगळ्या पार्टीज अटेंड करत असतो, काही पार्टीज होस्ट सुद्धा करत असतो आणि अशा एखाद्या पार्टीमध्ये स्वतः कुठली रेसिपी तयार करायची असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी घेऊन आलोय एक पास्ताची मस्त चविष्ट रेसिपी। नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर। आज आपण हॉटेल जॅक्सन इनमध्ये आहोत। तर आज आपण एक कॉन्टिनेंटल डिश इथे शिकणार आहोत। त्याचं नाव आहे पेने अराबिता। हा एक पास्ता आहे। तर हा पास्ता बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण पाहूयात। आपल्याला ऑलिव्ह ऑइल लागणार आहे, बारीक चिरलेली लसूण लागणार आहे, आलापिनो मिरची लागणार आहे, आपल्याला अराबिता सॉस लागणार आहे, त्यानंतर फ्रेश क्रीम लागणार आहे, बॉईल केलेला पेने पास्ता लागणार आहे, ब्लॅक पेपर लागणार आहे म्हणजे काळी मिरी पूड लागणार आहे, व्हाईट पेपर लागणार आहे, त्यानंतर चिली फ्लेक्स लागणार आहेत आपल्याला, जे आपण चिली गरम करून ते क्रश करून घेतलेत, आणखीन सॉल्ट। तर आपण साहित्य पाहिलेलं आहे। तर आपण कृतीकडे वळूयात व कृती बघूयात। गरम केलेल्या तेलामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली लसूण आहे ती लसूण टाकायची आहे। हलकी अशी ही लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे। लसूण परतताना दक्षता घ्यायची की लसूणचा कलर चेंज होता कामा नये। थोडा हलक्या हाताने हलक्या स्लो फ्लेमवरती आपल्याला ती शिजवून परतून घ्यायची आहे। त्यानंतर आलापिनो मिरची टाकायची आहे। त्यानंतर आपण हा बनवलेला अराबिता सॉस त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। या सॉसमध्ये आपण टोमॅटो प्युरी घेतली होती। ते टोमॅटो प्युरीमध्ये आपण ओनियन गार्लिक हे टॉस करून घेतले व त्याच्यामध्ये प्युरी टाकून त्याच्यामध्ये आपण कॉन्टिनेंटल हर्ब्स टाकले, त्याला ऑरेगनो, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स हे त्याच्यामध्ये टॉस करून घेतले। हा सॉस थोडासा लूज करण्यासाठी, थोडासा पातळ होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी वापरायचं आहे। थोडी क्रीम टाकायची आपल्याला त्यामध्ये 1 टीस्पून। हा बॉईल केलेला पास्ता आपण आता टाकणार आहोत। हा पास्ता आपण ह्या सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। हा पास्ता एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ब्लॅक पेपर चिमूटभर, व्हाईट पेपर चिमूटभर, थोडेसे चिली फ्लेक्स टाकून पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चेक करून आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे। आता आपला पास्ता तयार झाला आहे, तो आपण प्लेटमध्ये सर्व करायचा आहे।